11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये एकूण 12,71,295 विद्यार्थ्यांची नोंदणी, तर अप्रसंचालक डॉक्टर श्रीराम पानझाडे यांची माहिती। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विरोधात गुन्हा दाखल। दुर्घटनेनंतर 24 तासांनी पोलिसांची कारवाई। आरसीबी इव्हेंट मॅनेजर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या विरोधात गुन्हा दाखल। राफेल विमानाचे महत्त्वाचे पार्ट भारतामध्ये तयार होणार। राफेल विमानांसाठी लागणारे पार्ट टाटा समूहाकडून भारतात तयार केले जाणार। आतापर्यंत देशामध्ये 4,866 कोरोना बाधित रुग्ण, तर राज्यात एकूण 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू। अगवणे प्रकरणामध्ये जेसीबीचा अनधिकृत ताबा घेणाऱ्या 3 जणांना अटक। आरोपींना 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळत आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन। क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली 1,03,00,000ची फसवणूक। पनवेल सायबर सेलकडून एकाला अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।